हॅलो माझ्या बाळांनो, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. वेलकम टू दी ऋत्वी मॅथ्स या ब्युटिफुल चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या बाळांनो. तर बघा, हा जो क्वेश्चन आले, हा क्वेश्चन 5 मध्ये आलेला क्वेश्चन आहे, जो की 3 मार्कासाठी विचारलेला जातो. काय लागले का? त्यापैकी तुम्हाला क्वेश्चन 5 मध्ये कोणतेही 2 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो आणि तो क्वेश्चन तुम्हाला वाटतो की सर हा क्वेश्चन पुस्तकाच्या बाहेरचा पडतो असा तसा. काय लागले का? पण आपलं सगळं जे कन्सेप्ट आहे, जे पुस्तकात दिलेलं आहे, त्याच्यावरच ते क्वेश्चन आधारित असतं. आता बघा, हा क्वेश्चन काय म्हणले बाळांनो, काय आहे की द मेजरमेंट ऑफ एन अँगल है ना, द मेजरमेंट ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. अच्छा, तो जो ट्रायंगल आहे बरोबर आहे, त्याचे जे मेजर आहेत ते कशामध्ये आहेत? एपी मध्ये आहेत, बरोबर आहे. तर पुढे कंडिशन दिले की मेजरमेंट ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. 5 टाइम्स म्हणजे काय? 5 टाइम्स म्हणजे 5 पटीनं. कळा लागले का? हो सर. जो स्मॉलेस्ट अँगल आहे हा वाला ए, हा जो आहे ए इज इक्वल टू 5 टाइम्स काय दिले? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे काय असतं बाळांनो? डी. कळा लागले का? हा इक्वेशन मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलचं जर सगळ्या अँगलची जर बेरीज केली बाळांनो आपण, तर आपल्याला मिळतं 180 डिग्री. आणि त्यांनी सांगितले अज्युम द मेजरमेंट ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज ए प्लस डी अँड ए प्लस 2d. हे तुम्हाला अज्युम करायचे. मग लिहिताना कसं लिहायचं बघा, लिहिताना कसं लिहायचं? हा क्वेश्चन 3 मार्कासाठी विचारला गेलेला आहे, तर लिहिताना नेमकं कसं लिहायचं है ना? सोल्युशन द मेजरमेंट. बघा, आता क्वेश्चनचा आधार घेऊनच तुम्हाला हा क्वेश्चन लिहायचं, सोल्युशन लिहायचं असते. बघा, हे वाक्य आहे तसं लिहून टाकायचं. कोणतं? द मेजरमेंट्स ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. काय लागले का? द मेजरमेंट ऑफ अन अँगल ऑफ ट्रायंगल आर इन एपी. आर इन एपी. काय लागले का? आता समजा आपण हे लेट करूया, लेट मानून घेऊया. अजून लेट द मेजरमेंट्स ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी ए प्लस डी अँड ए प्लस 2d आर दी अँगल्स ऑफ ट्रायंगल. आर दी अँगल्स ऑफ ट्रायंगल. कळायला लागले बाळा? हो सर. मग आता तुम्हाला माहिती आहे बाळांनो काय सर, की बाबा रे सगळ्या अँगलचं जर आपण सम केलं है ना, वी नो दॅट. काय माहिती आपल्याला? वी नो दॅट है ना, सम ऑफ मेजरमेंट ऑफ, या मेजर लिया, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल हे किती असतं बाळांनो? 180 असतं. किती असतं? 180. कळायला लागले का? इथपर्यंत काय अडचण नाही सर. मग हे जे आहेत हे काय आहे? ए प्लस डी आणि ए प्लस 2d. वाटल्यास तुम्हाला इथं आणखीन जर काही लिहायचं असेल तर आणखीन एक वाक्य तुम्ही थोडंसं लिहू शकता, की हे इथं लिहायचं, लिहून घ्या की वेअर ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म अँड डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स. असं मेन्शन करून टाकायचं असेल तर टाकू शकता, कॉमन डिफरन्स. कळायला लागले का? हे असं बाकी काही नाही है ना. मग आपल्याला माहिती आहे की सम ऑफ मेजरमेंट्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. मग बाळांनो मला सांगा हे किती येईल? सर हा येईल 180. बरोबर आहे का? हो सर. मग ए प्लस ए किती झालं सर? 3a झालं. हा किती झालं? 3d झालं. इज इक्वल टू किती झालं? 180. कळायला लागले का? हो सर. जर याला आपण 3 न जर डिवाइड केलं 3 न, तर काय मिळेल? ए प्लस डी इक्वल टू काय मिळेल? 60. कळायला लागले का? वाटल्यास पुढे लिहून टाकायचं, रिझल्ट लिहून टाका. डिवाइडिंग अबव इक्वेशन है ना बाय 3. कळालं बाळांनो? हो सर. मग आता इथं तुला बघ बाळा, इथं तुला एक कंडिशन दिली, मेजरमेंट्स ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. मग त्या कंडिशननुसार बघ आता, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय दिलंय? मेजरमेंट ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स. काय म्हणले बाळांनो? 5 टाइम्स दी कॉमन डिफरन्स.
मग मला सांगा काय बाळा की स्मॉलेस्ट अँगल इथं कोणता होईल आपला? सर स्मॉलेस्ट अँगल ए होईल. ए होईल की नाही? आणि कॉमन डिफरन्स काय आहे? सर डी आहे. मग ए इक्वल टू काय झालं? सर डी झालं. काय झालं? मग ए इक्वल टू 5D झालं. सॉरी 5D. कळालं का? हो सर. मग आता हे जे आलं ए इक्वल टू 5D या इक्वेशनमध्ये ठेवलं तर काय अडचण आहे का? समजा आपण याला म्हणलं इक्वेशन नंबर 1. कळायला लागले? बघ पुट ए इक्वल टू 5D इन इक्वेशन 1. हे काय मिळालंय? इक्वेशन 1 काय आहे? ए प्लस डी इक्वल टू 60. मग याच्या ऐवजी काय ठेवायचं आहे? 5D. सो 5D प्लस डी इक्वल टू 60. 5D प्लस 5D किती झालं बाळांनो? सर हा झाला 6D इक्वल टू 60. डी किती आलं? सर 60/6. सर डी आलं 10. डी किती आलं बाळांनो? 10. नीट लक्ष द्या. आता डी जर 10 आलं तर डीची व्हॅल्यू काय कर? या इक्वेशनला समजा तू इक्वेशन नंबर 2 म्हणून टाक. कळायला लागले का? आता हे जर तू व्हॅल्यू 2 मध्ये ठेवून दिलास तर तुला ए मिळेल की नाही? ए म्हणजे फर्स्ट टर्म. कळालं का? हो सर. आता बघ पुट डी इक्वल टू 10 इन सेकंड. बघ ए इक्वल टू काय होईल? 5 × 10 म्हणजे फर्स्ट टर्म काय झाली बाळा? 50. आता आपल्याला दिलेल्या टर्मनुसार कोणत्या कोणत्या टर्म दिल्या आपल्याला? ए प्लस डी, ए प्लस 2D हे काय होईल? अँगल्स ऑफ द ट्रायंगल होऊन जाईल. हो सर. हेच आपल्याला फाइंड करायचं बाळांनो. मग देअरफॉर है ना ए इक्वल टू 50 बरोबर. हो सर. ए इक्वल टू 50 बरोबर. हो सर. ए प्लस डी इक्वल टू 50 प्लस 10 किती झालं? 60. ओके. नंतर ए प्लस 2D 50 प्लस 210 किती झालं बाळांनो? सर हे झालं 70. मग अँगल्स ऑफ ट्रायंगल काय होईल बाळांनो सांगा बरं? मग अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 50, 60 अँड 70 रिस्पेक्टिवली. कळायला का? हा क्वेश्चन बाळांनो तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला गेला आहे. किती मार्कासाठी? 3 मार्कासाठी. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला.